छत्रपति संभाजीनगर में कैबिनेट मंत्री संजय शिरसाट ने सामाजिक न्याय विभाग के हॉस्टल का गत 1 वर्ष पूर्व दौरा किया था और हॉस्टल की प्राथमिक सुविधाओं के लिए निधि की मंजूरी देकर 5 करोड़ का कॉन्ट्रैक्ट निकाला, किंतु अब तक हॉस्टल की प्राथमिक सुविधाओं में कोई बदलाव नहीं आया। इस मामले को लेकर नेता अंबादास दानवे ने शिरसाट को आड़े हाथ लेते हुए अपना स्पष्ट मत रखा। आगे उन्होंने सोलापुर में राष्ट्रवादी शरद पवार गुट और शिवसेना शिंदे गुट के युती एकीकरण को लेकर शशिकांत शिंदे के बयान पर भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। खरं तर सामाजिक न्याय विभागाला आता सामाजिक अन्याय विभाग नाव दिलं पाहिजे। स्वतः मंत्री झाल्यानंतर मोठ्या थाटामध्ये संजय शिरसाट माननीय सामाजिक न्याय मंत्री यांनी या वसतिगृहाला भेट दिली होती। या वसतिगृहाची स्थिती अजून दयनीय झालेली आहे। त्यांनी सांगितलं 5 कोटी रुपये देतो, त्याच वेळेस म्हटलं होतं जसं आता त्यांच्या घरातल्या बॅगमधून आणून देतात। परंतु ठीक आहे, सरकारचे 5 कोटी येत असताना अजूनही याची दयनीय स्थिती नाही तर अतिदयनीय झालेली आहे। विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल निघाली परवा। याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? पाल म्हणजे किती विषारी असते। आणि म्हणून हे मंत्री फक्त बोल घेवडे आहे, हातात काय कारभार चालू याच्याशी देणं घेणं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। अधिकाऱ्यावर नियंत्रण नाही, अधिकारी बेमुरवत खोर झालेले आहेत। मंत्र्यांनी किती आदेश द्या, अधिकारी कोणाला विचारत नाही, अशा प्रकारची स्थिती आताच्या घडीला आहे। सोलापुरामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना या दोघांची युती झालेली आहे आणि ही युती भविष्याची नांदी ठरणार असं राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं। मला याच्यातलं काही जास्त माहिती नाही, परंतु पवार साहेबांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की भाजप सोडून कोणाबरोबर जा असं त्यांच्या पक्षाने सांगितलेलं आहे। त्यामुळे तसं ते गेले असतील तर त्यांच्या पक्षाची ती भूमिका असेल तर त्याला मला असं वाटत नाही की आम्ही काही बोलावं त्या विषयात। पण ते एक नवी नांदी आहे असा शब्द उच्चार म्हणजे महाराष्ट्रातलं आत्ताच्या घडीला तरी शिंदे आणि भाजप एकच आहे आत्ताच्या घडी। भविष्यात काय होईल माहिती नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना याच्याविषयी काही अति माहिती किंवा अति काही घाई असेल तर याची माहिती माझ्याकडे तरी नाही। मालवणमध्ये निवडणुकीच्या आधी ती शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष शिगेला पोहोचलाय। निलेश राणे हे भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरावर गेले, तिथे रेड केली आणि पैसे पकडले आणि हेच पैसे निवडणुकीत वापरत आहेत असं सांगितलंय। दोघेही सत्ताधारी पैसे वाटपावरनं भिडत आहेत। आता नितेश राणे मालवणमध्ये गेले, खरं तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनाच याचा जबाब विचारायला पाहिजे होता। घरातच दोन्ही पक्ष आहेत त्यांचे आणि आता एकमेकाची बदनामी करायला दोघेच राणे बंधू निघालेले आहेत। मला वाटतं राणे साहेबांसमोर, माननीय नारायण राणे साहेबांसमोर निश्चित आताच्या घडीला हे आव्हान असू शकतं। पंकजा मुंडे असं म्हणाल्या की ही लाडकी बहीण योजना ही माझी मुळात संकल्पना आहे, हे वादाची लढाई सुरू झाली। यामुळं सरकार आलं आणि पुढे काय झालं? सरकार आलं लाडकी बहीणमुळं असं म्हणणं अयोग्य असं मला नाही म्हणायचं, परंतु जर तुमची योजना होती तर आता ती ज्यांनी अंमलबजावणी केली, शेवटी जो अंमलबजावणी करतो त्याला श्रेय मिळत असतं। उद्या कोणी काही माझ्या मनात हे होतं लाडकी बहीण म्हणून सरकारने केलं मी म्हणायलाही काही अर्थ नसतो। ज्यांनी केली त्याला लोक बोलत असतात, त्याच्या श्रेय देत असतात किंवा शिव्यासुद्धा देत असतात। म्हणून असं तर पंकजाताईंची योजना असेल, पंकजाताई मोठ्या विजनरी लीडर आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी का नाही झाली हा एक प्रश्न आहेच। दादा भुसे असं म्हणाले की एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार। कुठून होणार? भारतीय जनता पार्टीत गेले तर होतील असं दिसतंय, कारण अमित शहा यांनीच काल परवाच मागच्या आठवड्यात सांगितलेले कुबड्याशिवाय आता आम्हाला उभा राहावं लागेल 29ला। याचाच अर्थ 29ला काही हे सोबत नसणार आहे आणि म्हणून हे सोबत नसणार, एक तर यांना भारतीय जनता पार्टीमध्ये जावं लागेल का, यांचा पक्ष तर एवढा नाही होणार की 150 जागा जिंकेल। त्यामुळे दादा भुसे मला असं वाटतं कोणत्या तरी दिवा स्वप्न बघतात असं मला तरी वाटतं। बिबट्याचा विषय महत्वाचा म्हणजे चर्चेत जास्त आहे महाराष्ट्रात। 21 बिबटे पिंजऱ्यामध्ये आहेत, ते सोडायचे कुठे असा वन विभागाच्या समोर पेच प्रसंग आहे।
असं सोडायचे कुठे हा का प्रश्न झाला. याच्यासाठी अभयारण्य आहे, फॉरेस्ट विभागाच्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीने सोडता येतं. तिथं बिबटे सोडायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण ते बिबटे अशा पद्धतीनं नागरी भागात येऊ नये हे काम खऱ्या अर्थानं वन विभागाचं आहे.